नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत 4 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. भारतीय तरुणांचा सोन्याकडे वाढता कल, आजचे सोनं आणि चांदीचा दर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटरमुळे वेग घेत असलेलं वीज क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक दुचाकी बाजारातील बदलते समीकरण. या सर्व बातम्या वेगळ्या वाटल्या तरी त्या एकाच आर्थिक साखळीचा भाग आहे. गुंतवणूक, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रामध्ये सुरू असलेले बदल भारताच्या पुढील दशकाची दिशा ठरवणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया तरुणांच्या गुंतवणुकीच्या पसंतीपासून. अलीकडे स्मिटन प्लस AI या संस्थेने देशभरात 18 ते 39 या वयोगटातील 5000 युवक युवतींचा एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणातून एक महत्त्वाचा निकष समोर आला. आधुनिक गुंतवणूक पर्यायांची रेलचेल असताना देखील तब्बल 62% तरुण तरुणींनी गुंतवणुकीसाठी सोन्याला पहिली पसंती दिली. डिजिटल चलन, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, फिक्स डिपॉझिट यासारखे पर्याय सहज उपलब्ध असताना देखील सोने आजही सर्वाधिक विश्वासार्ह गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जात आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना एक सोपा प्रश्न विचारण्यात आला. जर आज तुमच्याकडे 25,000 गुंतवण्यासाठी असतील तर मग तुम्ही कोणता पर्याय निवडाल? यावर 61.9% तरुणांनी प्रथम सोने खरेदी करण्याचा पर्याय निवडला. त्याच्या तुलनेत म्युच्युअल फंडला 16.6%, फिक्स डिपॉझिटला 13%, शेअर्सना 6.6% आणि क्रिप्टोकरन्सीला केवळ 1.9% पसंती मिळाली. या आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट होते, जोखीम कमी आणि सुरक्षितता जास्त असलेला पर्याय म्हणून सोनं अजूनही अव्वल आहे. विशेष म्हणजे 66.7% तरुणांनी सांगितले की त्यांनी सोनं खरेदीचा निर्णय स्वतः घेतला. कुटुंबियांचा दबाव किंवा पारंपरिक कारणामुळे हा निर्णय त्यांनी घेतला नसून वैयक्तिक आर्थिक नियोजनाचा भाग म्हणून त्यांनी सोने निवडले. यावरून आजची युवा पिढी आर्थिकदृष्ट्या अधिक सजग आणि स्वतंत्र विचार करणारी बनत असल्याचं दिसून येतं. पहिल्या पगारानंतर गुंतवणूक सुरू करण्याची प्रवृत्ती देखील वाढत आहे. सुमारे 24.3% तरुणांनी पहिल्या पगारानंतर सोने खरेदी केल्याचे सांगितले, तर 23.9% लोकांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने निवडले. खरेदीच्या पद्धतीतही बदल जाणवतो. मोठ्या प्रमाणात एकदाच सोने खरेदी करण्याऐवजी लहान लहान प्रमाणात नियमित खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सुमारे 61.9% तरुणांची अलीकडील खरेदी ही 5 ग्रॅमपेक्षाही कमी होती. त्यापैकी 27.5% तरुणांनी 2 ग्रॅमपेक्षा कमी, तर 34.4% तरुणांनी 2 ते 5 ग्राम सोनं घेतलं. याचा अर्थ सोनं आता केवळ लग्न समारंभ किंवा पारंपरिक कारणासाठी मर्यादित राहिलेलं नाही, तर ते बचतीचा आणि पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनचा भाग बनत आहे. आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोन्याकडे वळण्याची मानसिकता अधिक ठळक दिसते. सुमारे 65.7% तरुणांनी सोन्याला सर्वात सुरक्षित पर्याय मानला आहे. जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता, व्याजदरातील बदल आणि चलनातील चढ उतार यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत असतात. या पार्श्वभूमीवर सोन्यावरील विश्वास हा टिकून आहे. तरुणांचा सोन्याकडे असलेला विश्वास आणि गुंतवणुकीचा कल समजून घेतल्यानंतर आता पाहूया प्रत्यक्ष बाजारात आज सोनं आणि चांदीचा दर काय आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी सराफा बाजारात सोनं आणि चांदीचा दर स्थिर असल्याचं दिसून आलं. 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,57,750 इतका नोंदवला गेला. 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 10 ग्रॅमसाठी 1,44,600 असून 18 कॅरेट सोन्याची किंमत 1,18,310 इतकी आहे. चांदीचा दर प्रति किलो 2,75,000 इतका आहे. हे दर मूलभूत आहेत. त्यामध्ये GST, मेकिंग चार्जेस आणि इतर आकार समाविष्ट नाहीत. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात खरेदीची हालचाल कायम आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत आणि डॉलरच्या किमतीमुळे दरांमध्ये होणारी मोठी वाढ किंवा घसरण दिसत नाही. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळतात. त्यामुळे सोन्याची मागणी ही टिकून आहे. चांदीलाही औद्योगिक मागणीचा आधार मिळत असल्याने तिच्या दरात देखील स्थिरता कायम आहे. सोने चांदीचे दर स्थिर असले तरी व्यापक अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल सुरू आहेत. विशेषतः डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्तारामुळे ऊर्जा क्षेत्रावर मोठा प्रभाव पडत आहे. आता या संदर्भातील एक महत्त्वाची घडामोड जाणून घेऊया. देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कॉम्प्युटिंग,
5G नेटवर्क, OTT प्लॅटफॉर्म आणि डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या सर्वांसाठी प्रचंड डेटा साठवणूक आणि प्रक्रिया आवश्यक आहे. परिणामी देशभरात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारले जात आहे. ही डेटा सेंटर 24 तास कार्यरत असतात आणि मोठ्या प्रमाणावर वीज वापरतात. यामुळे वीज क्षेत्रात एक मोठी संधी ठरत आहे. विश्लेषकांच्या मते AI आणि डेटा सेंटरमुळे वीज मागणीत सातत्यपूर्ण वाढ होऊ शकते. पारंपरिक उद्योगांमध्ये मागणी कधी कमी जास्त होत असते, मात्र डिजिटल सेवा सातत्याने वाढत असल्याने ऊर्जा वापरही स्थिर आणि वाढता राहतो. वीज उत्पादन, प्रसारण आणि वितरण क्षेत्रातील कंपन्यांना याचा थेट फायदा होऊ शकतो. काही निवडक कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुढील काळात 35% वाढीची क्षमता असल्याचे मत व्यक्त होत आहे. नवीकरणीय ऊर्जेलाही यामुळे चालना मिळू शकते. डेटा सेंटर कंपन्या दीर्घकालीन वीज खरेदी करार करताना ग्रीन एनर्जीला प्राधान्य देत आहे. त्यामुळे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा या प्रकल्पांना मोठी मागणी मिळू शकते. मात्र इंधनाच्या किमती, सरकारी धोरणं आणि पर्यावरणीय नियम यासारख्या घटकांचा परिणाम देखील या क्षेत्रावर होऊ शकतो. दरम्यान आम्ही ही फक्त माहिती देत असून गुंतवणूक करताना आपण सेबी रजिस्टर्ड सल्लागाराचा सल्ला आवश्यक घ्यावा. ऊर्जा मागणी वाढत असताना परिवहन क्षेत्रात देखील बदलाची लाट पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणीय जाणीव यामुळे इलेक्ट्रॉनिक वाहनाकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. आता पाहूया भारतातील इलेक्ट्रॉनिक दुचाकी बाजारातील सध्याची स्थिती. भारतातील इलेक्ट्रॉनिक दुचाकी बाजारात पारंपरिक वाहन उत्पादन कंपन्यांनी मजबूत पुनरागमन केलं आहे. TVS मोटार कंपनी, बजाज ऑटो आणि हिरो मोटार कॉर्प या तिन्ही कंपन्यांनी मिळून सुमारे 60% बाजार हिस्सा मिळवला आहे. 2023 मध्ये त्यांचा एकत्रित हिस्सा सुमारे 34% इतका होता. म्हणजे गेल्या 2 वर्षात त्यांनी आपली पकड जवळपास दुप्पट केली आहे. सुरुवातीला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवउद्योजक कंपन्यांचे वर्चस्व होते. आकर्षक डिझाईन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आक्रमक मार्केटिंगमुळे त्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले. मात्र दीर्घकालीन टिकावासाठी आवश्यक असलेली सेवा व्यवस्था, सुट्टे भागांची उपलब्धता आणि व्यापार डीलर नेटवर्क या बाबतीत पारंपरिक कंपन्यांनी आघाडी मिळवली. ग्राहक आता केवळ नवीन तंत्रज्ञानाकडे न पाहता ब्रँडवरील विश्वास आणि विक्रीनंतरची सेवा यांना अधिक महत्त्व देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढ म्हणजे भविष्यातील ऊर्जा मागणीचा आणखी एक महत्त्वाचा घटक. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक दुचाकी आणि 4चाकी वाहनांचा वापर वाढल्यास विजेची मागणी अधिक वाढणार आहे. म्हणजेच ऊर्जा क्षेत्र आणि वाहन क्षेत्र हे एकमेकांशी जोडले गेले आहेत. एकीकडे तरुण गुंतवणुकीसाठी सोन्यावर विश्वास ठेवत आहेत, तर दुसरीकडे तेच तरुण डिजिटल सेवा वापरत आहे, AI ॲप्स वापरत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनांची निवड करत आहेत. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. डिजिटल वाढ वीज मागणी वाढवते, वीज क्षेत्रात वाढ औद्योगिक गुंतवणूक वाढवते आणि गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने लोकप्रिय राहते. एकूणच भारताची अर्थव्यवस्था सध्या संक्रमणाच्या टप्प्यात आहे. पारंपरिक सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञान या दोन्हीचा समतोल राखत ग्राहक आणि गुंतवणूकदार निर्णय घेत आहेत. सोन्यावरील विश्वास कायम असला तरी डिजिटल आणि ऊर्जा क्षेत्रातील बदल देशाच्या विकासाला नवीन दिशा देत आहेत. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहिलं तरुणांची गुंतवणूक मानसिकता, आजचे सोन्या चांदीचे दर, AI मुळे वेग घेणारे वीज क्षेत्र आणि इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील बदलती स्पर्धा या सर्व घडामोडी भारताच्या आर्थिक भवितव्याची दिशा दर्शवतात. आजच्या बातम्या आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.